तो नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचा परत एकदा स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. आज आपण आलेलो आहोत ठाण्यामध्ये. तो आज आपण बघायला जाणार आहोत ठाण्याची दुर्गेश्वरी यांचं डेकोरेशन. आता मी आहे टेंबी नाक्याला आणि माझ्या समोरच आहे. तो आपण जाऊयात, बघूयात तिथं काय प्रिपरेशन आहे ठाण्याची दुर्गेश्वरीचं जे डेकोरेशन आहे यावेळेसचं कसं असेल काय असेल आपण जाऊन पुढे बघूयात. माझ्यासोबत हाय माझी बायको आणि आपण जाणार हाय पुढे आपल्या समोरच आहे. तो आपण जाऊया आणि बघूया काय प्रिपरेशन आहे आणि कसं डेकोरेशन आहे यावेळेस. तर ठाण्याची दुर्गेश्वरी म्हणजे ठाण्यात एकदम फेमस असते. तो चला लवकर जाऊया आणि बघूयात काय चालू आहे तिथे. मित्रांनो, आपण पोहोचलेलो आहोत आता ठाण्याची दुर्गेश्वरी जिथं बसते. हे बघा, तुम्ही बघू शकता हे मागे जे पत्रे लागलेत ना, इथंच आपली देवी बसते. आणि तुम्ही बघू शकता प्रिपरेशन कसं चालू आहे. लाइटिंग वगैरे बघा मागे तुम्ही बघू शकता सगळे लागलेली आहे. तो आपण आतमध्ये जाऊया आणि बघूयात की काय प्रिपरेशन आहे आणि कसं काय आहे. सो लेट्स गो, जाऊया आपण लगेच. तो तुम्ही बघू शकता हे सगळे प्लायवूड इथं आहेत जे डेकोरेशनच्या आतमध्ये लागणार आहेत. तुम्ही बघू शकता हा मंडप आहे ठाण्याची दुर्गेश्वरी बसते जे इथंच. सो आपण अजून आत जाऊया आणि बघूया प्रिपरेशन काय चालू आहे, कशी चालू आहे. सो आपण मंडपाच्या आतमध्ये आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता मंडपाच्या आतमध्ये आपण उभे आहोत. आता आपण मंडप चांगल्यारीत्या बघतोय की सगळं एकदम फायनल उभा केलेला आहे. सो तुम्ही बघू शकता किती मजबूतरित्या हा मंडप उभा केलेला आहे वगैरे, रॉड वगैरे लावून. सो तुम्ही बघू शकता इथे किती माणसं इथे काम करत आहेत. समोर जे बसलेले आहेत ते सर्व काम करणारे माणसं आहेत. तुम्ही बघू शकता. आपण आतमध्ये जाऊया आणि बघूयात की अजून काय काय आतमध्ये काम वगैरे चालू आहे. तुम्हालाही दाखवण्याचा मी प्रयत्न करेन. एक एक करून सगळं काही मी दाखवेल तुम्हाला. सो आपण एक एक करून सर्व काही बघूया. इथे बघा तुम्ही कटिंग चालू आहे. इथे बघा तुम्ही जो मंदिराचा गाभारा असतो, जे देवीचा गाभारा असतो, ते देवीचा गाभाऱ्याचं काम चालू आहे. इथे तुम्ही बघू शकता किती माणसं इथं काम करत आहेत. एकाच कामावर किती माणसं लागलेली आहेत. तुम्ही बघू शकता हा एकदम मोठा काहीतरी होत आहे म्हणून त्यावर एवढी माणसं इथं काम करत आहेत. सो तुम्ही बघू शकता वेल्डिंग आणि कटिंग हे सगळं इथं सगळं लोखंडाचं वगैरे काम चालू आहे. तुम्ही बघू शकता. सो आपण अजून बघूयात एक एक करून. तुम्ही मागे बघू शकता इथं प्लाय मारत आहेत. मागच्या साईडला आहे, बॅक साईड देवीच्या बॅक साईडचा. सो तुम्ही बघू शकता इथं प्लाय वगैरे मारत आहेत. अजून इथे खूप काही चालू आहे. इथे समोर तुम्ही बघू शकता हा पिलर आहे व्हाईटवाला. हा पिलर जो आहे असेच पिलर खूप ठिकाणी लागणार आहे. तुम्ही बघू शकता इथेही एक आर्टवर्क चालू आहे जो आपला गाभाऱ्याला लागणार आहे. जो माणूस समोर तुम्ही बघू शकता काम करतो आहे त्याच्यावर. आणि इथं प्लाय वगैरे घेऊन जाण्याचं काम सगळे करत आहेत. सो प्रत्येक माणूस आपलं काम करतो आहे. हा पिलरच आहे. इथं मंदिराच्या आतमध्ये असे खूप पिलर्स येणार आहेत. सो यावेळेस जो आहे बृहदेश्वर मंदिराचा थीम आहे. आतमध्ये बृहदेश्वर मंदिर जो तामिळनाडूमध्ये आहे आणि इथे 12 ज्योतिर्लिंगांचा देखावा देखील असणार आहे यावेळेस. सो आपण आता बघतोय धर्मवीर आनंद दिघे साहेब ज्यांनी इथे हा नवरात्रोत्सव चालू केलेला. ही प्रथा आजही इथे कायम चालू आहे. तुम्ही बघू शकता तेही मोठ्या जल्लोषाने उत्साहाने इथं हा साजरा केला जातो नवरात्रोत्सव. तुम्ही बघू शकता धर्मवीर आनंद दिघे साहेब यांनी इथे नवरात्रोत्सव चालू केलेला. ठाण्याची दुर्गेश्वरी यांची स्थापना केलेली. ते आजही इथे स्थापना होत आहेत चांगल्यारीत्या. तुम्ही बघू शकता एकदम भव्य दिव्य पद्धतीने हा मंडप उभा केला जातो आणि त्यासाठी कित्येक भक्त आणि भाविक इथे येतात दर्शन घेण्यासाठी. ठाण्याची दुर्गेश्वरी ही अतिशय फेमस आहे. तुम्ही येऊ शकता. 9 दिवस इथं सगळं बाजार भरलेला असतो सगळीकडं. हे तुम्ही बघू शकता. मागच्या साईडला जे आहेत मंदिराला जे लागणारे सामान वगैरे आहे ते आलेलं आहे. ते एकदम फायनल सेटअप जेव्हा होईल हे सर्व त्यात लागणार आहे. सो हा आपल्याला काका सांगतायत की हा जो गाभारा आहे हा रेडी झाल्यावर हा उचलून वरती टांगला जाणार आहे. तर पत्र्यांना जे एंगल आहे त्या एंगलवर टांगला जाणार आहे. हा गाभारा पूर्ण सेटअप पहिले खाली रेडी करून घेत आहेत. नंतर हा वरती जाईल आणि तिथं टांगला जाईल. सो तुम्ही बघू शकता इथेही एक पिलरचं काम चालू आहे. असे खूप पिलर्स आहेत.
जे इथं लागणार आहे. तुम्ही बघू शकता इथे रॉड आतमध्ये टाकतायत पिलरच्या. सो हा बाहेरचा भाग आहे. हे बघा पिलरच्या आतमध्ये रॉड टाकतायत. सो हे बघा खूप माणसं इथं रात्रंदिवस काम करतायत आणि मंदिर उभं करण्यासाठी. सो आता आपण बाहेर आलेलो आहोत. मंदिराच्या फ्रंट साईडला आपण उभे आहोत. तुम्ही बघू शकता हा बाहेरचा भाग आहे. इथं जो आहे चारधामचा जो आहे थीम असणार आहे. बाहेर मोठा महादेवाचा पुतळा वगैरे असणार आहे आणि मस्त असं चारधामचा थीम असणार आहे. नक्की हा खूप भारी होणार आहे. हा 3 रस्ते ज्या मंदिराच्या समोर असणार आहेत. तो अजून तर सगळं प्रिपरेशन वगैरे चालू आहे, काम वगैरे चालू आहे. आपण बघायला आलेलो की काय प्रिपरेशन आहे. सो आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये जेव्हा हे पूर्ण रेडी होईल. तोपर्यंत या ब्लॉगला आपण इथेच एंड करूया. परत पुन्हा भेटूया हा जेव्हा सेटअप पूर्ण रेडी होईल. परत तुम्हाला दाखवायला मी येईल हा ब्लॉगमध्ये. पुढचा ब्लॉग हा पूर्ण कंप्लीट झाल्यावर हा आपला ब्लॉग असेल ठाण्याची दुर्गेश्वरी. सो तोपर्यंत गुड बाय. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.